प्रशासन यांनी चांगलं पाऊल त्यांनी उचललं। सांगलीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं नशेखोरी वाढलेली आहे, ड्रगचे साठे सांगलीमध्ये सापडत आहेत, त्याचबरोबर गुन्हेगारी तेवढ्याच पद्धतीनं वाढलेली आहे। गेल्या 7-8 महिन्यातच 47 मर्डर आपल्या सांगलीमध्ये झालेत, म्हणजे UP बिहार त्यालाही मागं सोडलेलं आहे। आजची ही भयानक परिस्थिती चालू आहे फक्त नशेखोरीमुळे आहे। काल 2 दिवसापूर्वी माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी साहेब यांनी एक जनजागृती मोहीम, या नशामुक्तीसाठी एक रॅली या सांगलीमध्ये आयोजित केली। सांगलीतील सर्व नागरिक बंधू भगिनींनी, विद्यार्थ्यांनी याला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला। खूप चांगली मोहीम त्यांनी हातात घेतलेली आहे। मात्र दुर्दैवाने त्याच दिवशी रात्री सांगलीमध्ये 2 घटना घडलेल्या आहेत। सांगली संजयनगर हद्दीमध्ये नशेखोरांनी धुमाकूळ घातला, त्या चाकूने वार करून त्या रिक्षा चालकावरती हल्ला केला, रिक्षा फाडून टाकली, अनेक नागरिकांना दहशत माजवली। त्याचबरोबर मिरजमध्ये एक ST, जालन्याला चाललेली ST अडवून त्या STमधील कंडक्टर आणि ड्रायव्हरलासुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली। त्याचवेळी त्या ठिकाणी मार्शल असणारे किंवा पोलीस कर्मचारी कोंडीबा सरगर व घुबडे नामक जे पोलीस कर्मचारी आहे, हे पेट्रोलिंग करत असताना ह्या आरोपींना पकडलं त्यांनी। मात्र ह्या धक्काबुक्कीमध्ये त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरती सुद्धा चाकूने वार केले। याच्यामध्ये कोंडीबा सरगर हे थोडक्यात यांचा जीव वाचला, म्हणजे लिव्हरच्या बाजूने त्या चाकूचा वार झाला। 1 इंच जर वार सरकला असता तर बिचारे कोंडीबा सरगर हे शहीद झाले असते। ह्या कोंडीबा सरगर आणि घुबडे यांनी ह्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला वाचवण्यासाठी स्वतःचं प्राण हे धोक्यात घातलेले आहेत। आम्हाला तुकाराम ओंबाळेंची या ठिकाणी आठवण आली। आमची सरकारकडे मागणी असेल की ह्या दोघांनाही शौर्य पुरस्कार मिळावा, ही अशी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख आणि सरकारकडे मागणीसुद्धा करतो। त्याचबरोबर आज आम्ही या मिरज सिव्हिलमध्ये ह्या पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चौकशी केली। मिरज सिव्हिलचे अधिष्ठाता, त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे सर, प्रकाश गुरव सर यांची भेट घेतली। माझी जिल्हा पोलीस प्रमुखांकडं मागणी आहे की हे जे जिहादी अब्दुल्ला पटेल आणि सैफुल्ला पटेल आहेत, हे ह्याच्या आधीसुद्धा यांनी अनेक वेळा दहशत माजवलेली आहे, याच्या आधीसुद्धा त्यांनी चाकू हल्ले केलेले आहेत। यांच्यावरती कडक शासन करावं, यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि यांच्यावरती रिमांड घेऊन रस्त्यात यांची धिंड काढावी। वेळ पडली तर यांचा एन्काउंटरसुद्धा SP साहेबांनी करावा, अशी मी मागणी करतोय। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जर या नशेखोरांवर किंवा या गुन्हेगारीवरती कंट्रोल SP साहेबांना आणायचं असेल तर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले जे पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत, ज्यांचं या नशेखोरांशी साटेलोट आहेत, जे लोक अवैध व्यवसायांकडून कलेक्शन करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची त्या जागेवरून पहिला हकलपट्टी करावी, त्यांची बदली करावी। त्याचबरोबर एका पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत जे स्वतः दिवसभर व्यसन करून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये बसतात, अशी अनेक नागरिकांची तक्रार आहे। माजी केंद्रीय मंत्री यांची बदली करायची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर आत्ताचे खासदार, भाजपाच्या ज्येष्ठ राज्य पातळीच्या महिला नेते आहेत नीताताई केळकर, यांनीसुद्धा या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याची बदलीची मागणी केलेली आहे। माझी SP साहेबांना मागणी आहे, त्यांना विनंती आहे की या पोलीस अधिकाऱ्याची ताबडतोब या ठिकाणावरून बदली करावी, कारण इतक्या तक्रारी येऊनसुद्धा जे संजयनगरमध्ये त्या लहान मुलाचा गोळ्या घालून खून झाला, त्या प्रकरणामध्ये जजच्या PIची बदली झाली, मात्र त्याच्यामध्ये 2 नंबरला दोषी असणारे सांगलीचे जे पोलीस निरीक्षक आहेत सांगली भागातील, त्यांच्यावरती IG साहेबांनी सुद्धा त्यांना शेरा मारलेला आहे, त्यांची इन्क्रिमेंट थांबवलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे। असे पोलीस अधिकारी कोणाच्या हस्तक्षेपामुळे या ठिकाणी थांबलेले आहेत, त्यांची कुठलीही पर्वा SP साहेबांनी करू नये। राजकीय कोणाला वरद हस्त असेल तर त्याची कुठली तमा बाळगू नये। आम्ही समस्त सांगलीकर SP साहेबांच्या सोबत आहोत।
असे अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यातले त्यांनी हटवावेत अशी आम्ही नम्र विनंती करतो. जर अशा प्रकारची कारवाई झाली नाही, कारण एस पी साहेबांचं, पालकमंत्र्यांचं हे प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहेत, सांगली निर्भय व्हावी, नशामुक्त व्हावी, गुन्हेगारीमुक्त व्हावी. मात्र जर ह्या कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा एकदा सांगलीच्या त्या पोलीस स्टेशनच्या सर्व विभागांना एकत्र करून त्या भागामध्ये बंद पाळून, कारण पूर्ण सांगली आता 2 वेळा बंद पाळलेलं आहे, तर त्या भागातला बंद पाळून सगळ्या नागरिकांना एकत्र करून आम्ही मोठा मोर्चा पुन्हा एकदा सांगलीमध्ये आम्हाला काढावा लागेल.